नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी प्रवेश प्रक्रिया कशी असते, अभ्यासक्रम काय असतो, सिलेबस काय असतो, पात्रता काय आहे ते पाहणार आहे. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही आपली खडकवासला पुणे येथे आहे. तर त्याची परीक्षा कशी होते पाहूया. तर NDAची परीक्षा दरवर्षी UPSC घेत असते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, जे आपले IAS IPS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस UPSC घेते नाही. त्यामुळं NDAची परीक्षासुद्धा UPSC घेत असते. आणि NDAच्या परीक्षेची NDAची पात्रता काय आहे बघा. उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा आणि विज्ञान विषय असावा. विज्ञान विषयामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 3 विषय असावे आणि 60% गुणासह ही परीक्षा पास असावी. उमेदवारांची पात्रता काय बघा. उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा, त्यामध्ये विज्ञान विषय असावा आणि विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स PCM ग्रुप असावा आणि 60% गुणासह तो उत्तीर्ण असावा. तर यामध्ये पहिला पेपर काय असतोय पहा. यामध्ये एक गणिताचा पेपर 300 मार्काचा आणि एक दुसरा जनरल ॲबिलिटी टेस्ट, सामान्य क्षमता चाचणी, असे 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो मॅथ्सचा, दुसरा पेपर असतो GAT, जनरल अवेअरनेस टेस्ट, सामान्य क्षमता चाचणी, हा दुसरा पेपर असतो. पहिला पेपर मॅथ्सचा 300 मार्कासाठी असतो, तर दुसरा पेपर सामान्य क्षमता चाचणी 600 मार्कासाठी असते. तर मॅथ पेपरमध्ये 2.5 तासाचा वेळ असतो. 2.5 तासाचा वेळ असतो पेपरसाठी. आणि NDAसाठी परीक्षेसाठी उमेदवार हिंदी किंवा इंग्लिशमध्ये पेपर देऊ शकतो. आणि जो पेपर असतो मॅथ्सचा किंवा GATचा, तर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पेपर असतो. म्हणजे प्रश्न विचारल्यावर 4 पर्याय असतात, फक्त टिकमार्क मारायचे असते. असं वस्तुनिष्ठ प्रकारचा पेपर असतोय. मॅथ्सचा 300 मार्काचा पेपर पहिला. दुसरा पेपर आहे जनरल अवेअरनेस टेस्ट म्हणून आहे, सामान्य क्षमता चाचणी, ती 600 मार्काला आहे. तर सामान्य क्षमता चाचणीमध्ये विषय कोणकोणते असतात? फिजिक्स, केमिस्ट्री, हिस्ट्री, जॉग्राफी, करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी, तर हे सामान्य क्षमता चाचणीमध्ये विषय असतात. 600 मार्कासाठी पेपर आहे. पूर्ण 600 मार्कासाठी तर नाही, ह्यातील 200 मार्कासाठी, 600 पैकी 200 मार्कासाठी इंग्लिशचा पेपर असतो. तर इंग्लिशमध्ये काय काय असतंय? ग्रामर, कॉम्प्रेन्शन, ग्रामरवर आधारित प्रश्न असतात इंग्लिशमध्ये, कॉम्प्रेन्शनमध्ये असते. ही परीक्षा हिंदी किंवा इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये दिली तर चालत असत्या. तर पहिला पेपर 600 मार्काचा,
सॉरी, पहिला पेपर गणिताचा 300 मार्काचा, दुसरा 600 मार्काचा, असं 2 पेपर होतात. टोटल 900 मार्काचा पेपर झाला. आणि NDAची नॅशनल डिफेन्स अकॅडमी वयोमर्यादा काय आहे? एज लिमिट 16.5 ते 19 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. कमी वेळेत मोठ्या ऑफिसर होण्याची किंवा देश सेवा करण्याची, एका मोठ्या ऑफिसर पदावर जाण्याची एक सुवर्ण संधी असते. NDA पासून लेफ्टनंट कर्नल, मेजर, ब्रिगेडियर पदापर्यंत काय आपले ते आता CDS बिपिन रावत माहीत असतील, ते CDS ते सुद्धा आपण NDA मधूनच गेलेले आहेत. कमी वयात म्हणजे देश सेवा करण्याची की चांगल्या पदावर जायची ही सुवर्ण संधी असते NDA मधून. तर ही परीक्षा पास झाल्यानंतर 600 300 परीक्षा 600 300 900 परीक्षा 900 मार्काची परीक्षा पास झाल्यानंतर स्टाफ सिलेक्शन बोर्ड म्हणून असते. ती 900 मार्कांची या ठिकाणी इंटरव्ह्यू घेत असते. तर इंटरव्ह्यूमध्ये काय येत असते? लिडरशिप किती आहे किंवा अवेअरनेस किती आहे, करेज किती आहे, धैर्य किती आहे, तर याविषयी 900 मार्काची परीक्षा असते. असं एकूण टोटल 1800 मार्कांची परीक्षा असते NDA मध्ये. आणि यामध्ये लेफ्टनंट कर्नल, मेजर यासारखी पदं आहेत. आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर 2 वर्षे ट्रेनिंग असते पुण्याला खडकवासलामध्ये. आणि तिथं 2 वर्ष झाल्यानंतर 1 वर्ष आपली इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे, उत्तराखंडची राजधानी देहरादून, तिथं IME म्हणून आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून. तर इथं डेहराडूनला 1 वर्षाची ट्रेनिंग असते. आणि ही ट्रेनिंग झाल्यानंतर कॅडेट दिलं जाते. तर आज आपण NDAची प्रोसेस बघितली, कशी परीक्षा असते, काय असते. तर आज आपण इथंच थांबूया. जय हिंद.